अंकिल बचा लो अंकिल, मुझे यहाँ बांध के रखा है, मारते, गाली देते, कहते मैं कोई काला पोरी। मेरी मदद करो अंकिल, मुझे यहाँ से निकालो अंकिल, मुझे बचाओ अंकिल, मुझे बचाओ मुझे। क्या चाहिए तुझे? हरामी साला, किधर से मिला ये? इसकी खबर चाहिए तुझे? क्यों बताऊं? मौका मांगता है, दाम क्या देगा? ओ, बच्चा देगा? बोल बुड्ढे, देगा बच्चा? मेरी कोख में बीज डालेगा? बोल। बहुत आ गया ना तेरे अंदर, कुछ मेरे अंदर भी डाल दे। बच्चा दे दे। हे बुड्ढे, तू बच्चा देगा? देना, देना बच्चा, देना। सुभान हु वताला कदम मरात गुलाब باسم الخيري قد يتم تدمير شري باسم الربي قد يتم تدمير شيطاني الغي الغناه قبلاني آمنا ما في تو يا إلهي قد يتم تدمير شيطاني الغي الغناه قبلاني كما أنا الآن الآن आप बताइए और देख झूठ मत बोलना, नहीं तो ऐसा हाल करूंगा तेरा कि जहन्नम में भी जगह नहीं मिलेगी। बाहर आई है उस पे। आज बालों में तेल लगाया है उसने। कहाँ है वो? नहीं पता, पर खुश है। जहर अभी निकाला है उसने, जिस्म ठंडा है। क्या हुआ? एक लड़का है उसके पास। लड़का? कौन लड़का? नहीं पता। पता नहीं कि पता कि नहीं। जवान है, प्यार तो करता होगा उससे। काम हो गया, जिस काम के लिए बनी है ना, समझो, हो गया। नहीं कर पाएगी। ए बुढ़े, खा जाएगी सबको, एक एक करके खा जाएगी। जारण हा 2025चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, केळकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे,
जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे.
जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे.
या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.
जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर,
किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस
द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे.
अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे.
जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे.
या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.
जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर,
किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस
द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे.
अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, ए आणि एन सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे.
जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025च्या भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे.
या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला.
जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे. जारण हा 2025 चा भारतीय मराठी भाषेतील मानसिक शास्त्रीय थ्रिलर चित्रपट आहे, जो ऋषिकेश गुप्ते लिखित आणि दिग्दर्शित आहे. अनीस बज्मी प्रोडक्शन, A&N सिनेमास LLP आणि A3 इव्हेंट अँड मीडिया सर्व्हिसेस द्वारे निर्मित आणि अमृता सुभाष, अनिता दाते, खेडकर, किशोर कदम, ज्योती मालशे आणि अवनी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतीय चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 6 जून 2025 रोजी भारतातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित झाला. जारण एका दुर्गम गावात घडणाऱ्या मानसिक अशांतता, काळी जादू आणि प्राचीन अंधश्रद्धा या विषयावर आधारित आहे. या चित्रपटाचे कथानक आणि अभिनय, विशेषतः सुभाष यांच्या कथेबद्दल आणि त्यांच्या अभिनयाबद्दल कौतुकास्पद आहे.